बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या द्वारका परिसरात एका फर्निचरच्या शोरूमला भीषण आग लागली होती। आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं होतं। अग्निशमन दलाच्या 16 बंबांना आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी नाही, मात्र फर्निचरच्या दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। नाशिकमध्ये फर्निचरच्या शोरूमला भीषण आग लागली होती। ही आग आता आटोक्यात आणण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या लोकेश लॅमिनेट या फर्निचरच्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे आणि या आगीचा जो फटका आहे तो आजूबाजूच्या दुकानांना देखील बसलेला आहे। या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलेलं होतं। अग्निशमन विभागाने लागलीच दखल घेत खरं तर तातडीने त्या ठिकाणी दाखल होत 16 बंबांच्या साह्याने खरं तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आता आग आटोक्यात असल्याची देखील माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र या आगीमध्ये लोकेश लॅमिनेट या फर्निचर दुकानाच्या लाखो रुपयांचं जे साहित्य आहे ते जळून खाक झालेले। मात्र क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण उडालं होतं। बघ्यांची देखील परिसरात मोठी गर्दी झाली होती। यामुळे खरं तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खरं तर विभागाला अडचणींचा देखील सामना यावेळी करावा लागला होता। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।